निवडणुकीच्या फक्त 4 दिवस आधी महायुतीचा जाहीरनामा प्रसिद्ध. लाडक्या बहिणींना 5 लाख रुपयांपर्यंत व्याजमुक्त कर्ज, महिलांसाठी सर्वोत्तम प्रवासावर 50% सूट, रोहिंग्या आणि बांगलादेश मुक्त मुंबई अशी केली घोषणा. राज ठाकरे यांचे एका मुलाखतीतील विधान व्हायरल. मराठी लोकांच्या कल्याणासाठी आणि महाराष्ट्राला बळकट करण्यासाठी जरी मला डोनाल्ड ट्रम्प सारख्या नेत्याला पाठिंबा द्यावा लागला तरी मी मागे हटणार नाही. जर तुम्ही फक्त मतदार राहिलात तर तुमचे घर बुलडोजरने उद्ध्वस्त केलं जाईल, म्हणून तुम्ही स्वतःचा राजकीय पक्ष स्थापन करावा. ओवैसी यांचा महानगरपालिका निवडणुकीदरम्यान प्रचारादरम्यान नागपूरमधील मुस्लिमांना इशारा. ओवैसींच्या हिजाबावरील विधानामुळे महाराष्ट्रात राजकीय वातावरण तापलंय. भाजप मंत्री नितेश राणे यांनी याला गजवा-ए-हिंद आणि इस्लामिक राष्ट्राचं षडयंत्र असल्याचं म्हटलंय. आम्ही हे होऊ देणार नाही असा दिला इशारा. अबू आझमी यांनी नितेश राणे यांना उघड्या व्यासपीठावरून धमकी देत म्हटलंय की जर तुमच्याकडे जास्त शक्ती असेल तर पोलिसांना काढून टाका आणि मशिदीत प्रवेश करा, मग तुमचे काय होते ते पहा. विवाहित पुरुषांशी संबंध असणे म्हणजे वैवाहिक स्थिती नाही. न्यायालयाने मुंबईतील महिलेची याचिका फेटाळून लावली. हिंदुत्वावर आक्रमक भूमिका घेणारे मंत्री नितेश राणे यांच्या मुंबईतील बंगल्याबाहेर एका अज्ञात व्यक्तीने बॅग सोडल्याच्या बातमीने खळबळ. पोलीस या प्रकरणाची कसून चौकशी करतात. आज महापालिका निवडणुकीच्या प्रचारासाठी सुपर संडे. मुंबईत ठाकरे ब्रदर्स, नाशिकमध्ये देवेंद्र फडणवीस आणि संभाजीनगरमध्ये एकनाथ शिंदे आणि अहिल्यानगरमध्ये अजित पवार यांच्या भव्य जाहीर सभा. संध्याकाळी 7:10 वाजता पालघरमध्ये लोकांना भूकंपाचा धक्का जाणवला. काल ही घटना घडली. त्याची तीव्रता आता रिश्टर स्केलवर 3.2 इतकी आढळते. यात कोणतीही जीवितहानी नाही, मात्र लोकांमध्ये भीतीचं वातावरण पसरलं. काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी एकनाथ शिंदे यांच्या कुटुंबावर ड्रग्ज व्यापारात सहभागी असल्याचा आरोप केलाय. त्यांनी म्हटलंय की भ्रष्टाचार आणि दबावाचं राजकारण सत्तेवर वर्चस्व गाजवते. भाजप नेते गणेश नाईक यांनी शिंदे यांच्यावर ईडी चौकशीची मागणी केली. शिंदे भाजप नेते आणि युती नियमांचं उल्लंघन करत असल्याचं सांगत गटाने प्रत्युत्तर दिलं. मुंबईतील सांताक्रूज परिसरात एका धक्कादायक घटनेत एका समलिंगी जोडप्यातील वादानंतर एका महिलेने तिच्याच प्रेयसीला जीवानीशी मारलेला आहे. मुलीचं नाव रेश्मा ढोणे असं म्हणतंय. नवी मुंबई महानगरपालिका निवडणुकीसाठी 3500 पेक्षा अधिक ईव्हीएम तयार. सुरक्षा व्यवस्था कडक आणि 8 विभागांमध्ये प्रशिक्षण पूर्ण. वसई विरार महानगरपालिका निवडणुकीपूर्वी महायुती शक्ती प्रदर्शन करणार. मुख्यमंत्री फडणवीस यांच्यानंतर उपमुख्यमंत्री शिंदे विरार ते वसई असा भव्य रोड शो करणार. भाजप बीएमसी निवडणुकीत विजयाचे सर्व विक्रम मोडेल असा दावा कौशल्य विकास मंत्री मंगलप्रभात लोढा यांनी केला. मुंबई पोलिसांनी उत्तर प्रदेशातून 1650 चोरीचे मोबाईल फोन जप्त केलेत. सर्व मोबाईल फोनची किंमत सुमारे 2 कोटी रुपये असल्याचा अंदाज. आतापर्यंत 33,500 पेक्षा अधिक फोन मालकांना परत करण्यात आले. मुंबईतील अँटॉप हिलमध्ये कुत्र्याच्या भुंकण्यावरून जोरदार वाद. या हाणामारीत 15 वर्षीय मुलाला धारदार शस्त्राने जखमी केलेला आहे. 6 आरोपींना अटक. निवडणुकीच्या 4 दिवस आधी ठाकरेंना मोठा धक्का. मुंबईचे माजी आमदार दगडू सपकाळ यांनी शिवसेना शिंदे गटात केला प्रवेश. पुण्याला लागून असलेल्या चिंचवड परिसरात रोड रोलरला धडकून एका पर्यवेक्षकाने त्याचा जीव गमावलाय. ही दुःखद घटना सीसीटीव्हीमध्ये कैद झाली. पिंपरी चिंचवड मधील एका कामगाराने अजित पवारांना पुष्पहार घालण्यासाठी क्रेनचा वापर करून धक्कादायक स्टंट केल्याचं पाहायला मिळते. हा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल.